नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे GK 24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, समाज कल्याण विभाग भरती संदर्भातील अपडेट समोर आलेली आहे आणि ही अपडेट आहे तुमच्या परीक्षेच्या बाबतीत. हॉल तिकीटची माहिती, वेळापत्रकाची माहिती, कोणत्या पदाचा पेपर कधी आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती किंवा आगामी अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, ऑफिशियल प्रसिद्धीपत्रक आहे. समाज कल्याण आयुक्तालय, चर्च पथ, महाराष्ट्र राज्य, पुणे. समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग 3 संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण, समाज कल्याण निरीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक व टंकलेखक या संवर्गातील खालील तक्त्यात नमूद केलेली रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरिता सदर पदांसाठीची आवश्यक शैक्षणिक अर्हता पात्रता धारण करीत असलेले पात्र इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले होते. म्हणजे यापूर्वी तुम्ही अप्लाय केलेला आहे आणि आता त्याच्या ऑनलाईन परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप पेपर तुमचा होणार आहे स्वरूपाचे असून सदर परीक्षेचे आयोजन 4 मार्च 2025 ते 19 मार्च 2025 या दरम्यान विविध सत्रांमध्ये म्हणजे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये करण्यात आलेले आहे आणि सविस्तर वेळापत्रक त्यांनी खाली दिलेलं आहे. तर यामध्ये अगोदर पद पहा, त्यानंतर शिफ्ट डेट पहा आणि त्यानंतर तुमचा पेपर कोणत्या शिफ्टमध्ये होणार आहे, म्हणजे मॉर्निंगची शिफ्ट आहे, दुपारी आफ्टरनूनची शिफ्ट आहे की इव्हिनिंगची शिफ्ट आहे, त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. तर पहा, एक एक पद आपण ते जाणून घेऊया आणि तुमचं हॉल तिकीट कधी येईल त्याची देखील माहिती त्यांनी दिली. इथे पहा, पहिलं आहे पद ते म्हणजे गृहपाल. गृहपालपासून स्टार्ट होत आहे आणि त्याचा पेपर आहे 9 ते 11 या दरम्यान. नंतर पहा, गृहपाल अधीक्षक महिला. ह्या सर्व महिला आहेत. गृहपाल अधीक्षक महिला म्हणजे सुरुवातीला गृहपाल या पदाचा पेपर होणार आहे आणि जवळपास 7 मार्चपर्यंत गृहपालची परीक्षा आहे आणि ती महिलांची. महिलांनी जास्त या ठिकाणी जो अर्ज केलेला आहे त्या अनुषंगाने इथे शिफ्ट त्यांनी सांगितलेलं आहे की 4, 5, 6 आणि 7 इथपर्यंत जे आहे ते गृहपालचा पेपर होणार आहे. पण 7 तारखेला जर तुम्ही 1 ते 3 ची शिफ्ट पाहिली, तर त्यामध्ये वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक या पदाची परीक्षा आहे आणि जी त्याच्यानंतरची शिफ्ट आहे शेवटची, ती देखील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक या पदाची आहे 7 तारखेची. आणि गृहपाल अधीक्षक जे सर्वसाधारण आहेत, म्हणजे महिला सोडून ज्यांनी गृहपाल या पदासाठी अर्ज केलेला आहे, त्यांचा पेपर हा 10 मार्चपासून स्टार्ट होत आहे. त्यांच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. तर 10 मार्चपासून पहिली शिफ्ट, दुसरी शिफ्ट, तिसरी शिफ्टसुद्धा गृहपालचीच आहे आणि त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर गृहपाल किंवा अधीक्षक सर्वसाधारण 11 तारखेला, 11 तारखेला तेच गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण आणि 11 मार्चला संध्याकाळची शिफ्टसुद्धा त्याचप्रमाणे होणार आहे. पण जो 12 मार्च आहे, म्हणजे 12 मार्चची जी डेट आहे त्यामध्ये होणार आहे समाज कल्याण निरीक्षक. पहिली शिफ्ट त्याची असणार आहे. त्यानंतर उच्च श्रेणी लघुलेखक हाही पेपर त्याच शिफ्टमध्ये आहे. पण 12 मार्चला 1 ते 3च्या दरम्यान 2 पदांचा पेपर आहे, समाज कल्याण निरीक्षक आणि लघु टंकलेखक. त्यानंतर 12 मार्चलाच 2 पदांचा पुन्हा पेपर आहे, 5 ते 7 समाज कल्याण निरीक्षक आणि निम्न श्रेणी लघुलेखक. त्यानंतर 17 मार्च जी आहे पूर्ण 3ही शिफ्ट या ठिकाणी समाज कल्याण निरीक्षकची आहे. 18 मार्चमध्येही 3ही शिफ्ट समाज कल्याण निरीक्षकची आहे आणि 19मध्येही 3ही शिफ्ट समाज कल्याण निरीक्षक या पदाची आहे. याच्यावरून आपल्याला काय अंदाज येतो की सर्वात जास्त शिफ्ट या ठिकाणी जर पाहिल्या तर गृहपाल आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला समाज कल्याण निरीक्षक हे पद दिसतं. गृहपालमध्येही 2 विभाग आहे, एक सर्वसाधारण, एक महिला. पण समाज कल्याण निरीक्षक जे आहे ते एकच पद आहे आणि त्याच्या आपल्याला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 जवळपास इथे आपल्याला 12 शिफ्टमध्ये परीक्षा होताना दिसते. कोणती? समाज कल्याण निरीक्षक या पदाची. तर यासाठी किती अर्ज आलेले असतील याची तुम्हाला कल्पना येईल. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हॉल तिकीट कधीपासून येणार आहे. तर 25 फेब्रुवारीपासून तुम्ही या पदासाठीचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. त्याची लिंक कुठे मिळणार आहे? तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्यावर जाऊन तुम्ही तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे किंवा लॉगिन आयडी आहे, पासवर्ड आहे ते टाकून त्या ठिकाणी तुमचं प्रवेशपत्र म्हणजेच हॉल तिकीट हे डाउनलोड करू शकता. त्यावरून तुम्हाला कळेल की तुमचा पेपर हा कोण्या तारखेला आहे, कोण्या शिफ्टमध्ये आहे आणि कोणत्या सेंटरवर आहे.